सुसरे ग्रामपंचायतीने विकास कामे न करता काढले 89 लाख रुपये। सुरेश उदागे। सुसरे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक यांनी विकास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप। गट विकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून कुठलीच कार्यवाही नाही। अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथील ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार हा चव्हाट्यावर येत असल्याने ग्रामपंचायतीने शासनाच्या माध्यमातून मिळत असलेले विविध विकास कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करून कामे न करता त्यामधील कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप सुसरे येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश उदागे यांनी पाथर्डी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना वारंवार याबाबत लेखी निवेदन देऊनही यात कुठलीच दखल प्रशासनाकडून घेऊन कार्यवाही केली जात नसल्याने कागदपत्राला केराची टोपली दाखवली जाते की काय आणि प्रशासन विकले गेले की काय असाही संतप्त सवाल ग्रामस्थातून चर्चेला जात असून येथील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे गेल्या 5 महिन्यांपासून ग्रामपंचायतीमध्ये येतच नसल्याने यांनी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप होत असल्यामुळे यांची चौकशी करून दोषी असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार केली। मात्र कुठल्याही प्रकारची दखल प्रशासनाने घेतली नसल्याने आमच्या ग्रामपंचायतीच्या निधीचा गैरमार्गाने वापर केला तो परत मिळावा अशा प्रकारची मागणी सुरेश उदागे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे। प्रतिनिधी इसाक शेख, शेवगाव, अहिल्यानगर। सतीश पिसोटे, सुसरे ग्रामस्थ। गेली ग्रामसभा झाल्यापासून गेली 5 महिने ग्रामसेवक आमच्या गावात नाही। आमच्या गावातील खूप कामे पडून आहेत। वारंवार तक्रार करूनही बीडीओ मॅडम याची काही दखल घेत नाही। कृपया आम्हाला न्याय भेटावा। धन्यवाद। सामाजिक कार्यकर्ता म्हणून सुरेश काकासाहेब उदागे, सुसरे, तालुका पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। आज जवळपास 5 महिने होत आलेत तरीही ग्रामसेवक गावामध्ये येत नाहीत। यामागचं कारण विचारले असता काहीतरी घडतंय। यानंतर आम्ही पाठपुरावा करत गेलो। त्यामध्ये आम्हाला दलित वस्तीमध्ये जवळपास 9 लाख रुपयाचे काम न करताच बिल काढण्यात आले। हे पुराव्यासहित आमच्याकडे आहे। त्यानंतर एक 4,16,000 रुपये एक खाजगी व्यक्तीच्या नावावर पैसे मारले। आवाज उठवल्याच्या नंतर ते परत मागं मारले। असा बघितला त्याच्यानंतर 15 वित्त आयोगाचा जवळपास 34 लाखाचा एक काम न करताच ते पण पैसे खाजगी व्यक्तीच्या नावावर वर्ग केले। त्यानंतर काही काम बघायला गेलो, रोडचे काम असेल ते 91 फूट जवळपास कमी आहे आणि या विषयावर आम्ही वारंवार CO साहेब असतील, BDO साहेब असतील यांच्याकडे विनंती अर्ज केले। अर्जानंतर एक समिती स्थापन झाली आणि समिती आल्याच्या नंतर ग्रामसेवक यांनी त्यांना कोणतंही दप्तर दिलं नाही आणि दप्तर दिलं नाही। त्यानंतर समितीलाही आम्ही सर्व कामं दाखवली तर काही कामं जवळपास 89 लाख रुपयाचा माझ्याकडे पुराव्यासहित आहे। 89 लाख रुपयाचे कामं न करताच पैसे काढलेले आहेत। तरी आम्ही वेळोवेळी त्यांना अर्ज देऊन आम्हाला न्याय भेटण्यासाठी खूप काही पाठपुरावा केला, पण प्रशासक हे पूर्णपणे विकलंय का काय याच्यावरही आमची एक शंका उपस्थित झाली आहे। तरी आम्हाला आमच्या ग्रामपंचायत कार्यालय सुसरे जेवढा काही निधी तुम्ही गैरमार्गाने वापर केला असेल तेवढा आमचा निधी परत मिळावा आणि आम्हाला न्याय द्यावा आणि श्री गणेश ढाकणे ग्रामसेवक यांना बडतर्फ करावं हीच आमची मनापासून विनंती। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।